आग घातले मजबूत. हाँ आली माल भाग जाओ शोरमा ब्रो मतलब फ्री है क्या? तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग गाइस. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. डेली ब्लॉग नंबर आहे आपला 97 आणि सकाळचे पहिला 2 ऑर्डर आपण उचलले आणि दोन्ही ऑर्डर पिकअप करून डिलिव्हर मारून झाल्या आहेत आणि तिसरी ऑर्डर लागली आपल्याला जयसुधाची. तर ती द्यायची गणेश नगरला. तर कालच्या दिवसात आपण 31 ऑर्डर मारल्या सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. तर बघू आजच्या दिवसात किती ऑर्डर होतील. नो टार्गेट आहे आजच्या दिवसात, बट आपला जो टार्गेट असतो कंपल्सरी म्हणजे 20+ ऑर्डर मारायचे. त्यानंतर जेवढे होतील तेवढे आपल्या. तर लेट्स जाऊया आता जयसुधाला. तर चला तर गाईज फायनली आपल्या 4 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 5वी ऑर्डर लागली आहे जयसुधाची. अँड आता आपण जाऊन तिथे नाश्ता करणार आहे आणि त्यानंतर मग ती ऑर्डर जी आहे ती जाम मोठी ऑर्डर आहे. ती घेऊन जायची आपल्याला आगासनला. तर 10 वाजेला बरोबर 40 मिनटं बाकी आहेत. म्हणजे आज 5 ऑर्डर आपल्या 10च्या आत कंप्लीट होतील असं मला तर वाटतं आहे. अँड बघू आज किती ऑर्डर होतील. नो टार्गेट, कारण की लास्ट टाईम पण बोललो जसं टार्गेट ठेवतो तसं ऑर्डर होत नाही. तर त्यासाठी जेवढे होतील तेवढे आपल्या ऑर्डर. अँड आता जाऊ डायरेक्ट जयसुधाला. गाईज ही बघा आपली 5वी ऑर्डर. चला नाश्ता करायला पण नाही भेटला कारण की ऑर्डर सगळे रेडी होत्या, बनलेल्या होत्या. त्यामुळे आता नाश्ता थोडा लेट करावा लागेल आपल्याला. तर चला गाईज फायनली आपल्या 5 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 10 वाजेला बरोबर अजून 10 मिनटं बाकी आहेत. आणि 6वी ऑर्डर लागली आहे कोल्हापूर डोस्याची आणि ती ऑर्डर आहे ना म्हणजे सगळ्यात जवळची ऑर्डर आहे. म्हणजे आता ही कोल्हापूर डोसापासून घ्यायची आणि डायरेक्ट ते समोर जो शिवसेना ऑफिस आहे ना तिकडे जायचे. तर लेट्स चला जाऊया फटाफट ही आपली ऑर्डर कंप्लीट करूया. म्हणजे 10 मिनटं राहिले. 5 मिनटं आपल्याला कोल्हापूर डोसाला पोचायचं आहे आणि 5 मिनटात ऑर्डर कंप्लीट करायची आहे. टोटल 10पर्यंत आपल्याला 6 ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. तर चला गाईज आपल्या सकाळपासून 6 ऑर्डर कंप्लीट झाल्यात आणि 7वी ऑर्डर दिवा मार्टची लागली आहे. ती द्यायची गुरु कॉम्प्लेक्सच्या इथे. अँड एक ऑर्डर लागलेली बट ती ऑर्डर कॅन्सल झाली आणि त्यामुळे मला आता परत दिवा मार्टला जावं लागेल. तर चला गाईज फायनली 8 नंबरची ऑर्डर लागली आहे दिवा मार्टची. लगातार 3 ऑर्डर दिवा मार्टच्या लागल्या आणि ती द्यायच्या चंद्रागणमध्ये. आणि आता बरोबर 11:15 वाजलेत आणि फक्त 8वी ऑर्डर भेटली आहे. तर म्हणजे आज ऑर्डर वाटतं मला स्लो असणार आहे. तर हो काल पण तसंच बोललेलो ऑर्डर स्लो आहेत. बट त्यानंतर जे ऑर्डर पडायला लागले आणि रायडर गायब झाले त्यामुळे मला ऑर्डर भेटला आहे. आणि आता जाऊ आता लवकर जेव्हा म्हटला. तर चला काही जी बघा आपली पार्किंगला लावलेली गाडी आणि 8 ऑर्डर कंप्लीट झाल्या. 9वी ऑर्डर आता फ्रेश चिकन सेंटरमधून घ्यायची आहे आणि ती द्यायची आहे मयुरेश हाईट्सच्या इथे. आणि रूम नंबर डिव्हिल नाही करणार काहीच. तर आणि मी म्हणजे मला पेट्रोल पण भरायला द्यायचं आहे. काल फक्त 150चा पेट्रोल भरलेला, त्यावरती अजून ऑर्डर मारतो आहे. काल 31 ऑर्डर मारल्या आणि आता 8 ऑर्डर 9वी ऑर्डर घ्यायला जायचं आहे. आणि बघू जर लवकरात लवकर 30ची ऑर्डर भेटली पाहिजे. जर गाडी मध्येच बंद पडली तर लागणार आहे आपली वाट. तर जाऊ कसं ही ऑर्डर लागची आहे आपल्यासाठी. तोपर्यंत मग नंतर पेट्रोल नाही भेटत तोपर्यंत ऑर्डर नाही मारणार आपण. त्या दिवसातली 15वी ऑर्डर आणि ही ऑर्डर होती एक्झॉटिकमधून. आता ही द्यायची आपल्याला दातुलीला आणि मग तसंच जाणार पेट्रोल भरायला, कारण की मध्येच जरा ब्रेक घेतलेला कारण की पेट्रोल संपलेला गाडीतला. त्यानंतर विक्रमला कॉल केला अर्जंटली आणि फायनली अर्धा लिटर पेट्रोल भेटला. आणि त्या पेट्रोलवरती आता आपण टोटल 4 ऑर्डर मारल्यात, कंप्लीट केल्यात. तर आता आपली 15वी ऑर्डर आहे आणि पहिला जायला आता पेट्रोल भरायला परत आज 150चा पेट्रोल लागणार. आणि आपला टोटल आय थिंक 2 वाजायच्या आय थिंक आपले 15 ऑर्डर कंप्लीट होतील आज गाईज. तर जाऊया फटाफट. तर चला गाईज फायनली झाल्यात आपल्या 15 ऑर्डर कंप्लीटेड. अँड आता झालो आपण डायरेक्ट पेट्रोल भरायला. आणि आत्ताच आय थिंक मला वाटतं फाटक लागलेला. बघू आता ओपन आहे का नाही. आणि जर ओपन असलं तर कामच स्पीड, तोपर्यंत जाऊन येऊ आपण डायरेक्ट. चला दाखवतो फाटक चालू आहे का नाही. कारण जेव्हा मी इथं एंट्री केला ना तेव्हा अख्ख्या गाड्या ओपन आलेल्या. अँड आता बघूया. आग घातली आहे मजबूत. हां आली मालगाडी आली काहीच मालगाडी आली. आवाज आला असेल तुम्हाला आवाज. तर इथं स्टॉप करावं लागेल सावळीत, नाही तिथे जाऊन ऊन आहे पूर्ण. हे बघा काटावरती आला आपला 200चा पेट्रोल भरला आहे. आणि आता आपल्याकडे एक ऑर्डर लागली आहे देसी वपची. ती द्यायची आहे आपल्याला वेस्टला. आता जायचं आता वेस्टला ही ऑर्डर घेऊन. ही आपली ऑर्डर 16वी ऑर्डर आहे. तर आपल्या 20 ऑर्डर किती वाजेपर्यंत होतील नो आयडिया. 5 वाजेपर्यंत आपलं टार्गेट आहे 20 ऑर्डर कंप्लीट करायचा. तर चला गाईज आपल्या टोटल 17 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि 18वी ऑर्डर मॉडर्न किचनमधून घ्यायची आहे. तर ती द्यायची आपल्याला त्या बिल्डिंगच्या पाठीमध्ये. तर त्यासाठी बोललो गाडी तर पार्किंग करू, अख्खा ट्रॅफिक जाम झालं आहे. तर चला गाईज फायनली आपल्या 18 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आणि आता जायचं परत देसी आपला. मोबाईलला चार्जिंग पण नाही, 18% चार्जिंग आहे.
गाईज ही बघा आपली आजची 19 नंबरची ऑर्डर. अँड ही ऑर्डर द्यायची आपल्याला मात्रे गेटला. तर ही जाऊया फटाफट ही ऑर्डर देऊन. नंतर आपल्याला एक ऑर्डर अशी गरज आहे, फक्त 20 ऑर्डर करणार आहे आजच्या दिवसात. तर आणि पेट्रोल बघा आता किती राहिलं आहे, एवढंच पेट्रोल राहिलं आहे. 200चा पेट्रोल टाकलेला आज. आणि रिटर्नचं जो घेतलेला ना पेट्रोल ते रिटर्न दिलं आता. तर जाऊया फटाफट आता एवढे ऑर्डर कंप्लीट करूया आपल्या दिलेत त्या. तर चला गाईज फायनली 19 ऑर्डर कंप्लीटेड. अँड 20 ऑर्डरची वाट बघतो आता. जाऊन डायरेक्ट गाडी जिथं पार्किंग केले तिकडेच जाऊन आता होल्ड करेल. त्यानंतर जशी 20वी ऑर्डर येईल तसा भाई डायरेक्ट ऑफलाईन. बघा गाडी पार्किंग केली मी इकडे आपली गाडी. फायनली आपल्या टोटल 19 ऑर्डर कंप्लीट झाल्यात. आणि आता जायचा प्लॅन झाला केस कापायला. पोपोडोबीचा प्लॅन झाला केस कापायला जायचा. तर बोला चल जाऊ डायरेक्ट. आणि उद्या तर जायला नाही भेटणार कारण की उद्या गणपती आहेत. तर बोलो आजच जाऊ. आज फ्रायडे पण आहे, नाही सॉरी आज बुधवार आहे, त्या हिशोबाने जाऊ. चांगला दिवस पण आहे आणि आज गर्दी असेल का माहिती नाही. तर आता बघू. आता पेट्रोल भरला आहे, 100चा पेट्रोल भरला आहे. 100च्या पेट्रोलमध्ये आम्ही जाऊन येतो का नाही खारघरला. तर बघूया आता. बरोबर वाजलेत बरोबर किती माहिती आहे का, 5:30 वाजले आहेत. आता तिकडे जायला आय थिंक आम्हाला 6 वाजणार आहे. तर बघू जर ट्रॅफिक नसला तर आय थिंक 6च्या आधीच पोहोचू आम्ही. तर चला जाऊ डायरेक्ट आता खारघरला. सिग्नल बंद कर. चला गाईज फायनली बरोबर 1 तास झाला आम्हाला इथे यायला. अर्धा तास पोचणं होतं फक्त. अर्धा तास आमचा गाडी झक्का मारत आलो आहे. गाडीमध्ये बंद पडलेली ॲटोमॅटिकली. काय प्रॉब्लेम होता त्या सगळ्यालाच माहिती. काय होता प्रॉब्लेम भाऊ? इंजिन गरम, बॅटरी डाऊन झाली. आता जाताना काय प्लॅन बघू. आता पहिला हेअरकट करू. ये देखो भाई, ये मन्नू भाई का डुप्लीकेट लग रहा है भाई. कुछ तो काम चालू है भाई. देखते हैं क्या कोई मन्नू भाई फ्री है क्या. इधर नया शोरमा स्टाइल स्विच ओपन हो चुका है. मोहित भाई ने ओपन. कौन सा शोरमा? शोरमा ब्रोज मतलब फ्री है क्या ब्रोज लोग को? ये वैरायटी मिलेगी गाइस अपने पास. आओ यहाँ पे खाओ, मस्त मिलता है. जस्ट स्टाइल स्विच के बाजू में ये गाइस. और देखो देख रहे भाई, देख रहे. बाल काटो भाई जल्दी. सही है भाई, नज़दीक काम फिट है. आर्यन किधर गया? आर्यन किनके लिए? अरे आप खाओ ना, टेस्ट करो. ओ भाई. बैठो आराम से बैठो. ये क्या नया क्या ओपन कर रहे हैं? अरे अंदर के लिए क्या? चेयर लगा रहे, 2 चेयर ऐड करने वाले हैं. मतलब बहुत पैसा. ओ नया चेयर. विजू भाई ऑन फायर है गाइस. और अंदर अभी अंदर कौन है? सेंसी वगैरह है ना? सेंसी, स्प्रे गार्ड और पता नहीं कोई. बाकी 2 ही प्लेयर का नाम पता है मेरे को. और कुछ प्लेयर का नाम ही नहीं पता है. अपना आर्यन भाई किधर गया क्या पता नहीं. देखते चेयर कैसा है. नया चेयर का एक उद्घाटन किया आपने. अभी पोपट भाई का हेयर कट चालू है. उसके बाद मेरा हेयर कट भी तो पूरी वाट लगी पड़ी है. पूरे वाइट हो चुके बीच में. और अभी देखते हैं कैसा हेयर कट काटते नया वाला मनु भाई. 1 hour later. तो फाइनली गाइस 1 घंटे के बाद अपना नंबर आ चुका है. और मेरे पहले भाई ओमी बैठा था हेयर कट करवाने के लिए. और अच्छा हुआ क्योंकि आज जब हम आए थे ना तब मन्नू भाई के पास कोई ज़्यादा क्लाइंट नहीं थे, इसलिए थोड़ा जल्दी हुआ हमारा आते ही. मतलब एक ही नंबर था, एक ही क्लाइंट था. उसका हेयर कट होने के बाद तुरंत ओमी का हेयर कट लिया. फिर उसका हेयर कट होने के लिए मेरे को 1 घंटा बैठना पड़ा बाहर. फिर अभी मेरा हेयर कट चालू हो गया है. देखते अभी मन्नू भाई थोड़ा ख़तरनाक वाला हेयर कट काटो. लास्ट टाइम काटा था वैसा ही, बाकी कुछ चेंजेस मत करना. तो देखते अभी कितना टाइम लगे अपने भी हेयर कट को. 1 घंटा तो जाएगा, आधा से पौना घंटा तो जाता है नॉर्मली. तो अभी देखते. और क्लाइंट भी बहुत थे भाई आज. मतलब हमारे 2 नंबर था ना, उसके बाद भी बहुत क्लाइंट आए. तो और पीछे कुछ तो काम भी चालू है. नया रिन्यू कर रहे भाई स्टाइल स्विच सैलून. और आपने आगे बाहर देखा ही रहेगा गाइज कि शोरमास ब्रो ओपन किया है भाई. मतलब बैठ के बोर ना होना, इसलिए वो अपना खाने के लिए टाइम पास वगैरह, क्योंकि बहुत जन आते रुकते. ये देखो हाँ काम चल रहा है क्या अच्छे से देख रहे भाई.
चल रहा है भाई, ठीक ठाक चल रहा है। तो देखते हैं अभी अपना हेयर कट। तो लास्ट टाइम मतलब क्या काटा था मेरे को भी नहीं याद है, नाम ही नहीं पता मेरे को हेयर कट का मेरे। तो प्लीज़ बता देना कौन सा हेयर कट है, लास्ट में एंड में पूरा देखना ब्लॉग, और उसके बाद ही बता देना, नहीं तो उसके पहले तुमको पता ही नहीं चलेगा कौन सा हेयर कट है क्या। तो इसलिए बोल रहा हूँ। अभी ये सब होने के बाद अभी मेरा हो गया हेयर वॉश कम्प्लीटली प्रॉपर एकदम। जो शैम्पू वैम्पू कौन सा लगाता है क्या मेरे को भी पता नहीं, बट ठीक ठाक लगाता है, फुल एकदम बाल सिल्की सिल्की हो जाते हैं। तो अभी ये क्या ट्रांजेक्शन करा रहा है, बना रहे क्या टिकटॉक वाला, पर्दा हटाओ। चलो गाइस, हो गया अपना हेयर कट कड़क वाला, हो गया भाई, हो गया। फॉलो करो। नहीं जिसने सब्सक्राइब किया वो भाग जाओ यहाँ से, भाग जाओ। भाऊ मिस्त्री। तर चला गाईज, निघतो आता इथून. हे बघा नवीन काहीतरी चालू आहे विजूभाईचा, पोपटभाईचा हेअरकट आणि माझा हेअरकट. देखो न्यू हेअरकट केला आहे, लास्ट टाईम कर्ली केलेला. अँड मी पण मला डेलीच असं असतो. फक्त आता आपल्याला टेन्शन आहे भाई, आपली गाडी, फक्त गाडी कशी दिव्याला शिलपाड्यापर्यंत गेली तरी काम फिट होईल आमचा. बट स्टार्ट झाली पाहिजे गाईज. अँड बघू आता कसा, किती वाजले आता टाईम कायला, 8 वाजायला 5 मिनिटं आहेत. आता जायला किती वाजतील काय माहिती नाही आम्हाला. तर चला भाई जाऊया आता. गाईज फायनली आलो आहे आता मी दिव्यामध्ये. बघा दिव्यातली ट्रॅफिक, ओ माय गॉड, फक्त आणि फक्त ट्रॅफिक. हा बघा टाईमपास, एशियन हॉटेलचा काहीच कामाचा पोरका नाही हो. आता जाणार आपण ओमीला सोडायला घरी. त्यानंतर ऑर्डर मारणार मी परत, अंधारात काही दिसत नाही. फायनली गाईज ही जी गाडी ना कशी भाई आलो भाई. हां केस बरोबर राहिली. आणि मेन म्हणजे गाडी आणि भाई गाडी आणली कशी. आणि जी आम्ही गेलेलो ना गाडी घेऊन, अर्ध्या तासात आम्ही बरोबर पोचलेलो खारघरला. ऐकली हेल्मेट पडला. अर्ध्या तासात आम्ही खारघरला पोचलेलो बरोबर. जेव्हा एंट्री केली ना तेव्हा जी वाट लागली ना, आमची गाडी चालत नव्हती. खाली रायडर्स देखो, 1 2 3 4 5 राइडर खाली है. इसके पास एक ऑर्डर है, 1 घंटा हुआ है गाइस ये ऑर्डर को. बेचारा 1 घंटा हुआ भाई को, ऑर्डर अभी तक मिला नहीं है. तो जाते अभी अपन सीधा घर पे जा रहा हूँ मैं भाई. इसको कुछ गाली देना भूल गए क्या?
तो अपना लडका आहे. बिचारा सायकल पडली असते. ही बघा आपली आजच्या दिवसातली 20 नंबरची ऑर्डर. आणि ही ऑर्डर आपल्याला द्यायची आहे VR नगरला गाईस. मग अशी सगळे बसलेले होते बट त्यांना कोणाला समजलं नाही की मी ऑर्डर उचललेली. आणि गपचूपणे बोललो चाललो आता घरी, बस झालं आजच्या ऑर्डर. आणि ही ऑर्डर ॲक्सेप्ट केली आणि आता द्यायला चाललो आहे मी VR नगरला. आपल्या टोटल 20 ऑर्डर कंप्लीट झाल्या. सकाळी 8 वाजल्यापासून 4 ते 5 वाजेपर्यंत टोटल माझ्या 19 ऑर्डर कंप्लीट झालेल्या. आणि त्यानंतर गेलो खारघरला हेअरकट करायला आणि आल्यानंतर एक ऑर्डर कंप्लीट केली. आणि म्हणजे जाताना एवढी हालत बेकार झालेली ना आमची. अर्ध्या तासात बरोबर आम्ही खारघरला पोचलेलो. आणि त्यानंतर जर गाडी बंद पडायला लागली ना भाई, लय बेकार. म्हणजे असं वाटलेलं गाडी रिटर्न येताना आमची वाट लागणार आहे बट येताना कसं आलो आहे. आणि याच्या ऑर्डर किती ऑर्डर झाल्या तुझ्या? तर मी फुल टाइमपास केले आज. 6 ऑर्डर मारले फक्त. 6 ऑर्डर. आणि कमेंटमध्ये सांगा याला गॉगल कसा दिसतोय. अरे खराबच दिसते आपल्याला. आपला भाऊ बघा, आपला भाऊला बघा कसा. अरे फुल मजा घेतोय भाई याची. आपला भाऊ चला गाईज, आय होप की गाईज तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता डेली ब्लॉग नंबरमधला आपला 97चा नंबर ब्लॉग होता आपला, तो आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आता पण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.